ऐका, ज्याच्या त्याच्या बाबतीत चला, संसारातला अनुभव सगळ्यांचा कसा आहे? सगळ्यांचा सारखाच आहे. नवीन लग्न झालेल्याची बायको वर्षभर बोलत नाही, पण तिला एखादं कुत्र बांधर झालं की ती नवऱ्याला मागे फिरून बोलल्याशिवाय इथल्या सोडून कुठं दुखणं वाटायला लावून घेतात. माझं उत्तर लक्षात ठेवा, नाविन्य लग्न झालेली बायको बोलत नाही, पण 1 वर्षानंतर का होईना त्यांना मागे फिरून बोलल्याशिवाय त्यावेळेला तो म्हणतो, अगं तू माझी बायको आहे. ती पण म्हणते तुम्ही माझे नवरे म्हणजे मालक आहे. मी काय नुसतं तुमचंच ऐकायचं का कोणाचं? अरे ठीक आहे, संसारातला अनुभव सगळ्याचा सारखाच आहे. कोणाची चौकात बोलत असेल, कोणाची गेटमध्ये बोलत असेल, कोणाची उंबरठ्यावर बोलत असेल, कोणाची किचन वाट्यावर बोलत असेल, कोणाची घासा गणित बोलत असेल, सगळ्याच. आता मी असं म्हणतो, हे बोललेलं इथं चौकात सांगणं चुकीचं आहे की नाही? हे चौकात सांगता येत नाही, हा अनुभव सांगता येत नाही. का सांगता येत नाही? त्याचं कारण आहे, प्रपंचातला अनुभव जर लोकांना सांगितला तर दूषण आहे, पण परमार्थातला अनुभव जर लोकांना सांगितला तर भूषण आहे. पण प्रपंचातलं काय सांगावं काय सांगू नये, आणि परमार्थातलं काय सांगावं काय सांगू नये. विठ्ठल कसं आहे असं जर म्हटलं तर कबीरदास महाराजांचं एक प्रमाण सांगतो संसाराच्या बाबतीत. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखी, दुखिया जंग मौजूद. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोणाकडे पा सगळी माणसं दुःखीत आहे. कीर्तनकाराकडे पाहिल्यानंतर कीर्तनकार सुद्धा पांढरे शुभ्र कपडे घातले, फेटा बांधलेला आहे, जेवण झालेलं आहे. कीर्तन संपल्यानंतर मी नारळ घेऊन जाणार आहे. सुखी आहे का दुःखी आहे? तुम्ही म्हणाल दुःखी असायला झालं काय, डिझेलला पैसे आम्ही दिलेले आहेत. हे तुमचं बरोबर आहे, पण माझं दुःख मलाच माहिती आहे. त्याचं कारण असं आहे, काहीच दुःख दिसतं काहीच दिसत नाही. अहो मी कीर्तन संपल्यावर गाडीत बसलोत, मला बसता येत नाही, मला मुळव्याधाचा त्रास होतो. कोणाला दिसतंय आमचं दुःख? कोणाला दिसतंय सांगा बरं? बरं, मला मुळव्याधाचा त्रास होतो म्हणून कोणी औषध आणू नका, मला मुळव्याध नाही. हा दृष्टांतातला मुळव्याध आहे. माझं उत्तर कशा करता हे लक्षात ठेवा. काहीच दुःख दिसतं आणि काहीच अजून थोडक्यात सांगू का, काही सुना हसून खेळून राहतात म्हणजे लय सुखी आहेत असं नाही, फक्त बापाची इज्जत जाऊ नये म्हणून. वेगळं काय सांगायचं गरज? जो देखे सो. चला, याच्यावर तुमचं समाधान नाही, अजून एक श्लोक सांगतो याकरता.